ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महात्म्य. प्रथम अध्याय. देवर्षी नारदाची भक्तीशी भेट. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक असे तिन्ही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो. मौजी बंधन होण्यापूर्वीच लौकिक वैदिक कर्मे सोडून श्री शुकदेव संन्यास घेण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांचे वडील व्यास विरह दुःखाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले. त्यावेळी शुकदेवांच्या वृक्षांशी तन्मयतेमुळे वृक्षानेच त्यांच्या वतीने ओ दिली. अशा सर्वभूत हृदय स्वरूप श्री शुकमुनींना मी प्रणाम करतो. भगवत कथामृताचे पान करण्यामध्ये कुशल असणाऱ्या मुनिवर शौनिकांनी नैमिषारण्यात आसनावर बसलेल्या महाबुद्धिमान सुतांना नमस्कार करून म्हटले. शौनक म्हणाले, सूत महोदय, अज्ञान अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या ठाई कोट्यावधी सूर्याच्या तेजाच्या बरोबरीने आहे. कानाला अमृतासमान असणारी सारभूत कथा आपण आम्हाला सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याद्वारा प्राप्त होणारा महान विवेक कशामुळे वृद्धिंगत होतो, तसेच वैष्णव महामाया महामोहापासून कसे मुक्त होतात, या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्यास सर्वश्रेष्ठ उपाय कोणता? आपण आम्हास आता असे शाश्वत साधन सांगा की ज्यायोगे अधिक कल्याण होईल, जे पवित्रांनाही पवित्र करू शकेल आणि भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून देईल. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करू शकतो. सद्गुरू प्रसन्न झाल्यावर योग्यानेही दुर्लभ असे वैकुंठ धाम प्राप्त करून देतात. सूत म्हणाले, शौनक महोदय, तुमच्या हृदयात भगवत प्रेम आहे, म्हणून मी विचारपूर्वक तुम्हाला जन्ममृत्यूचे भय नाहीसे करणारा सर्व सिद्धांताचा निष्कर्ष सांगतो, ज्यामुळे भक्तिप्रवाहाला वेग येतो आणि जे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेला प्रमुख कारण होऊ शकते ते साधन मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. कलियुगात मनुष्य प्राणी कालरूपी सर्पाने भक्ष्य झालेले आहेत. ज्या त्रासाचा संपूर्ण नाश करण्यासाठी श्री शुकदेवानी श्रीमद भागवत शास्त्रावर प्रवचन केले आहे. मनशुद्धीसाठी यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही अन्य साधन नाही. मनुष्याच्या अनेक जन्माच्या पुण्याचा उदय होतो, त्याच वेळी त्यास भागवत शास्त्र ऐकावयास मिळते. परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी जेव्हा श्री शुकदेव सभेमध्ये आले, तेव्हा देव अमृत कलश घेऊनच तिथे आले. आपले काम साधून घेण्यात चतुर असणाऱ्या देवाने शुकमुनींना प्रणाम केला आणि म्हणाले की हे अमृत घेऊन त्यांच्या मोबदल्यात आपण आम्हास भागवत कथामृताचे दान द्यावे. अशी देवाणघेवाण केल्याने राजा परीक्षित अमृत प्राशन करील, त्यामुळे तो अमर होईल आणि आम्ही श्रीमद भगवत स्वरूप अमृत प्राशन करू. या असार संसारात जशी काच आणि मौल्यवान रत्न यांची तुलना होत नाही, त्याचप्रमाणे कुठे अमृत आणि कुठे भागवत कथा, असा श्री शुकमुनीने विचार करून देवांचा उपहास केला. देवांना अभक्त समजून शुकांनी कथामृताचे दान त्यांना केले नाही. अशी ही श्रीमद भागवत कथा देवांनाही दुर्लभ आहे. पूर्वी श्रीमद भागवत कथा श्रवणानेच राजा परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला होता. हे पाहून ब्रह्मदेवांनाही आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात अन्य सर्व साधने तराजूवर तोलून बघितली. भागवताच्या तुलनेत अन्य सर्व साधने कमी वचनाची भरली. भागवताचे पारडे जड झाले. हे पाहून सर्व ऋषीही अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्यांनी निर्णय केला की कलियुगात भगवत रूप असे भागवत शास्त्रच पठन श्रवणाने तात्काळ वैकुंठ लोक प्राप्त करून देतो. साप्ताह विधीने श्रवण केल्यास भागवत खात्रीने मुक्ती प्राप्त करून देते. हे शास्त्र पूर्वी दयाद्र अंतःकरणाच्या सनकादिकांनी देवर्षी नारदांना कथन केले होते. जरी हे शास्त्र देवर्षीने प्रथम ब्रह्मदेवाकडून श्रवण केले होते, तरी त्याचा सप्ताह श्रवण विधी मात्र त्यांना सनकादिकांनीच सांगितला होता. शौनिकाने विचारले, संसार पाशातून मुक्त तसेच नित्य संचार करणाऱ्या नारदांची सनकादिकांशी केव्हा भेट झाली आणि विधान करणे ऐकण्याची गोडी त्यांना कशी प्राप्त झाली?
सूत म्हणाले, श्री शुकदेवांनी मला त्यांच्या एकनिष्ठ शिष्य समजून हे भक्तिपूर्ण कथानक एकांतात मला सांगितले, ते मी तुम्हाला सांगतो. एकदा बद्रीनारायण क्षेत्री ते चारही निर्मल अंतःकरणाचे सनकादिक ऋषी सत्संगासाठी आले असता नारदांनी त्यांना पाहिले. सनकादिकांनी विचारले, ब्राह्मण, आपण उदास आणि चिंताक्रांत का दिसत आहात? तितक्या घाईने आपण कुठे जात आहात आणि आपण कोठून आला आहात? एखाद्याचे धन चोरीला गेल्यावर तो जसा व्याकुळ होतो तसे आपण दिसत आहात. याचे कारण काय? आपल्यासारख्या आसक्तीरहित पुरुषाला हे शोभणारे नाही, तरी कारण सांगा. नारद म्हणाले, पृथ्वी सर्वोत्तम आहे असे समजून मी इथे आलो. पृथ्वी लोकावरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर, सेतुबंध इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला, परंतु मला कोठेही मनशांती प्राप्त झाली नाही. सध्या अधर्माला सहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित केली झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्य प्राणी केवळ उपजीविकेतच व्यग्र आहे. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणवणारे दांभिक आहेत. वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्या विक्रय करू लागले आहेत आणि नवरा बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषाचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादीवर परधर्मियांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वनव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवित आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. अशा तऱ्हेने कलियुगाचे दोष पाहता पृथ्वीवर संचार करता असता मी जेथे भगवान श्रीकृष्णाच्या अनेक लीला संपन्न झाल्या ते यमुनेच्या तटावर जाऊन पोहोचलो. मुनिवर ऐका, तेथे मी एक मोठे आश्चर्य पाहिले. एक तरुण स्त्री तिथे खिन्न मनाने बसली होती. त्या स्त्रीजवळ 2 वृद्ध पुरुष निश्चितपणे पडले होते आणि ते जोरात फुसकारे टाकत होते. ती तरुण स्त्री त्यांची सेवा करता करता त्यांना जगवण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्यामुळे त्यांच्या पुढे ती रडतही होती. आपल्या रक्षणकर्त्याला ती दिशांना शोधित होती. तिच्या चारही बाजूंना शेकडो स्त्रिया तिला पंख्याने वारा घालीत होत्या आणि तिचे सांत्वन करीत होत्या. दुरूनच हे दृश्य पाहून कुतूहल म्हणून मी तिच्याजवळ गेलो. मला पाहून ती तरुणी उभी राहिली आणि व्याकुळतेने तरुणी म्हणाली, हे साधू पुरुषा, कृपया क्षणभर थांबून माझी चिंताही निवारण करा. आपल्या केवळ दर्शनाने या संसारातील सर्व पापे समूळ नाहीशी होतात. आपल्या वाणीने बहुतेकांचे दुःख दूर होऊ शकेल. मनुष्यांचे ज्यावेळी मोठे भाग्य उदयाला येते त्यावेळी आपले दर्शन होते. नारद म्हणाले, हे देवी, तू कोण आहेस? हे 2 पुरुष कोण आहेत? तुझ्या भोवतालचे या कमलनयना स्त्रिया कोण आहेत? तुझ्या दुःखाचे कारण तू मला सविस्तर सांग. युवती म्हणाली, माझे नाव भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या नावाचे हे माझे 2 पुत्र आहेत. कालगतीमुळे हे असे वृद्ध झाले आहेत. या देवता म्हणजे गंगा इत्यादी नद्या आहेत. या सर्व माझी सेवा करण्यासाठी आल्या आहेत. अशा प्रकारे साक्षात देवतांच्या द्वारे माझी सेवा होत असून माझ्या मनाला समाधान नाही. हे तपस्वी, आता लक्षपूर्वक माझी कथा ऐका. खरे तर माझी कथा सर्वश्रुत आहे, तरी पण ती ऐकून आपण मला शांती प्रदान करा. द्रविड देशात माझा जन्म झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मला सन्मान प्राप्त झाला, परंतु गुजरातमध्ये मला वृद्धापकाळाने घेरले. तेथे घोर कलियुगाच्या प्रभावाने दुर्जनांनी मला छिन्न विच्छिन्न करून टाकले. दीर्घकाळपर्यंत माझी अशी अवस्था झाल्याने मी माझ्या पुत्रासह अशी दुर्बल आणि निस्तेज झाले. परंतु आता मी या वृंदावनात पुन्हा आले आणि नवजीवन मिळाल्याप्रमाणे मला उत्तम सौंदर्य प्राप्त होऊन मी तरुणी झाले. परंतु हे झोपलेले 2 पुत्र थकलेले भागलेले आहेत आणि हे स्थान सोडून मी दुसरीकडे जाऊ इच्छिते. हे माझे पुत्र वृद्ध झालेले पाहून मी त्या दुःखाने दुःखी होत आहे. मी तर तरुण
पण माझे 2 पुत्र मात्र वृद्ध झाले आहेत. आणि ते कसे? आम्ही तिघेजण एकत्र राहणारे आहोत. तरी असे विपरीत का घडले? वास्तविक आई वृद्ध आणि पुत्र तरुण असे असावयास पाहिजे. पण या स्थितीचे मला आश्चर्य वाटत असल्याने मी शोकमग्न आहे. आपण बुद्धिमान आणि योगी आहात म्हणून हे असे का याचे मला कारण सांगा. नारद म्हणाले, साध्वी, मी माझ्या हृदयातील ज्ञानदृष्टीने तुझ्या संपूर्ण दुःखाचे कारण जाणण्याचा प्रयत्न करतो. तुला दुःख करण्याचे कारण नाही. श्रीहरी तुझे कल्याण करते. सूत म्हणाले, मुनिवर नारदाने एका क्षणात कारण जाणले आणि ते म्हणाले, नारद म्हणाले, हे देवी, लक्षपूर्वक ऐक. हे दारुण कलियुग असल्याने आता सदाचार, योग साधन, तप ही सर्व लुप्त झाली आहे. लोक लुटारू वृत्ती आणि दुष्कर्मे यात प्रवृत्त होऊन राक्षसी वृत्तीचे बनले आहेत. या संसारात सत्पुरुष दुःखी आहेत आणि दुष्ट सुखी आहेत. या स्थितीत ज्या बुद्धिमान पुरुषाचे धैर्य टिकून राहील तोच ज्ञानी किंवा पंडित समजावा. ही पृथ्वी प्रतिवर्षी शेषाला भाररूप होऊ लागली आहे आणि तिला स्पर्श करणे राहोच ती दृष्टी टाकण्या योग्य देखील राहिली नाही आणि येथे काहीही कल्याणकारक असे दिसत नाही. आता तुझ्या पुत्रासह तुझे दर्शन ही कोणास होत नाही. विषयांध झालेल्या जीवाकडून उपेक्षित झाल्या कारणाने तू जर्जर झाली होतीस. वृंदावनातील वास्तव्याने तू पुन्हा नवतरुणी झाली आहेस. येथे भक्ती आनंदाने सर्वत्र नृत्य करीत आहे म्हणूनच वृंदावन धाम धन्य होय. परंतु तुझ्या या 2 पुत्रांचे येथे कोणीही चाहते नाही म्हणून यांचे वृद्धत्व नाहीसे होत नाही. इथे त्यांना किंचितसे आत्मसुख प्राप्त झाल्या कारणाने ते निद्रित झाल्यासारखे वाटत आहे. भक्ती म्हणाली, राजा परीक्षिताने या पापी कलियुगाला येथे आश्रय का दिला? याच्या आगमनाने सर्व वस्तूतील मोठे सारच मोठे नाहीसे झाले. करुणामय श्रीहरींना हा अधर्म कसा पाहतो? मुनिवर, माझ्या या संशयाचे निराकरण करा. आपल्या वचनाने मला खूपच शांती प्राप्त झाली आहे. नारद म्हणाले, बालिके, तू विचारले आहेस तर मी तुला सर्व सांगतो. प्रेमाने आहे, जेणेकरून हे कल्याणी तुझे दुःख नाहीसे होईल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण हा पृथ्वीलोक सोडून आपल्या धामाला गेले त्या दिवसापासून सर्व साधनामध्ये विघ्न आणणाऱ्या कलियुगाची सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी अत्यंत दीन आणि शरण झालेल्या कलियुगाकडे परीक्षिताची दृष्टी गेली. तेव्हा भ्रमरासारख्या सारग्रही बुद्धीच्या राजाने त्याचा निश्चय केला की मी याचा वध करता कामा नये. कारण जे फळ तपस्या, योग साधना आणि समाधीपासून मिळत नाही तेच फळ कलियुगात श्रीहरी कीर्तनाने चांगल्या प्रकारे प्राप्त होते. अशा प्रकारे साररहित असूनही एक प्रकारे उपयुक्त आहे असे जाणून परीक्षिताने कलियुगात जन्म घेण्यास मनुष्यमात्रांच्या सुखासाठी त्याला राहू दिले. यावेळी लोकनिंदेत कर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूंमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ बी नसलेल्या भुशासारखे झाले आहेत. ब्राह्मण केवळ धान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहे. त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्मे आहेत. करणारे नास्तिक तसेच नरकात जाण्यायोग्य पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्राचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ज्यांचे चित्त नेहमी काम, क्रोध, अतिलोभ आणि अभिलाषा यासाठी व्याकुळ आहे ते सुद्धा तप करू लागल्यामुळे तपाचेही सार निघून गेले आहे. मनावर नियंत्रण न राहिल्या कारणाने तसेच लोभ, दंभ आणि नास्तिकतेचा आश्रय घेतल्याने शास्त्राभ्यास न करणारे ध्यानयोगाचे फलही नाहीसे झाले आहे. विद्वानांची अशी स्थिती आहे की ते पशुप्रमाणे स्वस्त्रीशी संतती निर्मितीच्या हेतूने रममान होतात आणि मुक्ती मिळवण्याच्या साधनाकडे दुर्लक्ष करतात. संप्रदायानुसार प्राप्त झालेली विष्णुभक्ती कोठे दिसत नाही. अशा प्रकारे सगळीकडे सर्व वस्तूंचे सार सर्वस्वच नाहीसे झाले आहे. हा तर कलियुगाचा स्वभाव आहे. तेव्हा याचा दोष अन्य कुणाला देणार? याच कारणाने पुनरेकाक्ष भगवान अगदी जवळ असूनही सर्वत्र सर्व सहन करीत आहेत. सूत म्हणाले, शौनका, देवर्षी नारदाचे असे वचन ऐकून भक्तीला मोठे आश्चर्य वाटले. त्यावरती पुन्हा काय म्हणाले ते ऐका. भक्ती म्हणाली, देवर्षी, आपण धन्य आहात. माझ्या सद्भाग्यानेच माझी आपल्याशी भेट झाली. या संसारात साधूंच्या दर्शनानेच सर्व सिद्धी प्राप्त होतात. आपण केवळ एक वेळ उपदेश केल्याने कयाधूचा पुत्र प्रल्हाद याने मायेवर विजय मिळवला होता. आपल्याच कृपेने ध्रुवाने ध्रुवपद प्राप्त केले होते. आपण सर्व मंगलाचे मंगल
तसेच साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात, मी आपणास नमस्कार करते. अध्याय पहिला समाप्त. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद् भागवत महात्म्ये भक्ती नारद समागमे नाम प्रथमोऽध्यायः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्ते. माझं गीता चॅनल नावाचं एक चॅनल यूट्यूबवर आहे. मी मीनाक्षी गिरी. श्रीमद भागवत हा एक परम कल्याणकारी ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वाचन मी चालू केलं आहे. भागवत सप्ताहामध्ये फक्त गोष्टीच होतात. तो पूर्ण ग्रंथ फार महान आणि कल्याणकारी आहे. त्या अमृताचं प्राशन आपल्या सर्वांना करता यावं आणि सर्वांचं जीवन फार धकाधकीचं झालं आहे. या वेगवान जीवनामध्ये इतका वेळ नाही लोकांना की पूर्ण ग्रंथ वाचावा. म्हणून रोज 5 मिनटं 10 मिनटं वेळ काढून तुम्ही हा ग्रंथ ऐकावा आणि अमृताचं प्राशन करून स्वतःचं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण करावं. आणि या ग्रंथाची महानता अशी आहे की जो ऐकल त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा होते. म्हणून हा छोटासा प्रयत्न. श्रीमद भागवत द्वितीय अध्याय. श्रीमद भागवत महात्म्य द्वितीय अध्याय. भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न. नारद म्हणाले, बालिके, तू व्यर्थ खेद का करीत आहेस? तू इतकी चिंतातूर का झाली आहेस? भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाचे चिंतन कर, तुझे दुःख नाहीसे होईल. कौरवांच्या अत्याचारापासून ज्यांनी द्रौपदीचे रक्षण केले होते आणि गोपसुंदरीचे ज्यांनी पालन केले ते श्रीकृष्ण कोठेही गेलेले नाहीत. त्यांना नेहमी प्राणाहून अधिक प्रिय अशी तू भक्ती आहेस. तुझ्या आमंत्रणावरून भगवान कनिष्ठांच्या घरी सुद्धा जातात. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग या 3 युगात ज्ञान आणि वैराग्य ही मुक्तीची साधने होती. परंतु कलियुगात केवळ भक्ती मोक्ष प्राप्ती करून देणारी आहे असे निश्चित जाणून परम आनंद चिन्मूर्ती ज्ञानस्वरूप श्रीहरीने सत्स्वरूप अशा तुझी निर्मिती केलेली आहे. तू श्रीकृष्णांना प्राणाहून प्रिय अशी सुंदरी आहेस. एकदा तू हात जोडून त्यांना विचारले होते की मी काय करू? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या भक्तांचे पोषण तू कर, अशी तुला त्यांनी आज्ञा केली होती. तू ते स्वीकारल्यानंतरही श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी तुझी सेवा करण्यासाठी मुक्तीला दासीच्या रूपात आणि ज्ञान वैराग्यांना पुत्ररूपात तुझ्या स्वाधीन केले. तू मूळ रूपाने वैकुंठामध्ये भक्तांचे पोषण करतेस, तर पृथ्वीवर भक्तांचे पोषण करण्यासाठी तू केवळ सावलीच्या रूपात राहिली आहेस. तू मुक्ती, ज्ञान आणि वैराग्यासह पृथ्वी तलावर आलीस आणि
ते द्वापार युगापर्यंत मोठ्या आनंदाने राहिले. मुक्ती कलियुगात नास्तिकतेच्या रोगाने ग्रस्त होऊन क्षीण होऊ लागली, म्हणून ती लगेच तुझ्या आज्ञेने पुन्हा वैकुंठ लोकात गेली. तू स्मरण करताच मुक्ती येथे येते आणि परत जाते. परंतु ज्ञान आणि वैराग्याला तू पुत्र मानून आपल्या जवळच ठेवले आहेस. कलियुगात उपेक्षा झाल्याने हे तुझे पुत्र निरुत्साही आणि वृद्ध झाले आहेत. परंतु तू चिंता करू नकोस, यांना नवजीवन प्राप्त करून देण्याचा उपाय मी शोधून काढतो. हे सुंदरी, कलीसारखे दुसरे कोणतेही युग नाही. या युगात मी घराघरात प्रत्येक माणसाच्या हृदयात तुझी स्थापना करेन. अन्य सर्व साधनांना तुच्छ ठरवून आणि भक्तिविषयक मोठ्या उत्सवांना प्राधान्य देऊन लोकात मी तुझा प्रचार केला नाही तर मी श्रीहरीचा दास म्हणून घेणार नाही. या कलियुगात जे जीव भक्ती मार्गाला लागतील ते पापी असलेही तरीही निर्भयपणे श्रीकृष्णधामाला जातील. ज्यांच्या हृदयात प्रेमस्वरूप भक्ती निरंतर वास करते ते शुद्ध अंतःकरणाचे लोक स्वप्नात देखील यमाला पाहत नाही. ज्यांच्या हृदयात भक्ती आहे त्यांना प्रेत, पिशाच, राक्षस किंवा दैत्य स्पर्श करण्यास असमर्थ आहेत. तप, वेदाध्ययन, ज्ञान, कर्म अशा कोणत्याही साधनाने भगवंत वश होऊ शकत नाही. ते केवळ भक्तीनेच वश होतात. गोपी याचे उत्तम उदाहरण आहे. हजारो जन्माच्या पुण्याईने मनुष्याला भक्तीविषयी प्रेम निर्माण होते. कलियुगात भक्ती केवळ भक्तीचेच सार आहे. भक्तीनेच प्रत्यक्ष श्रीकृष्ण समोर उपस्थित होतात. भक्तीशी द्रोह करणारे तिन्ही लोकात दुःखाचे धनी होतात. एकेकाळी भक्ताचा तिरस्कार केल्यामुळे दुर्वासा ऋषींना दुःख प्राप्त झाले होते. व्रते, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञानचर्चा इत्यादी साधनाची काहीही आवश्यकता नाही. एक मात्र भक्तीच मुक्ती देणारी आहे. सूत म्हणाले, आपण महात्म्य निर्णयकर्त्या नारदाच्या तोंडून ऐकल्यावर भक्ती सर्व अंगाने पुष्ट झाली आणि त्यांना म्हणाली. भक्ती म्हणाली की, नारद मुनी, आपण धन्य आहात. आपले माझ्या ठिकाणी निश्चल प्रेम आहे. मी नेहमी आपल्या हृदयात निवास करेन. आपल्याला मी कधीही सोडून जाणार नाही. हे साधू, आपण मोठे कृपाळू आहात. एका क्षणात आपण माझे दुःख दूर केले, परंतु अजूनही माझ्या पुत्रांना चेतना मात्र आलेली नाही. म्हणून आपण यांना जागवा, यांच्या चैतन्य आणा. सूत म्हणाले, भक्तीचे हे वचन ऐकून नारदांना पुत्रांची करुणा आली आणि ते त्यांनी आपल्या हाताने हलवून जागे करू लागले. त्यांच्या कानाजवळ तोंड नेऊन जोराने ओरडून म्हणू लागले की, हे ज्ञाना, उठ, लवकर जागा हो. हे वैराग्या, उठ, लवकर जागा हो. नंतर नारदांनी वेदघोष, वेदांत घोष आणि वारंवार गीतापाठ करून त्यांना जागवले. त्यामुळे ते मोठ्या कष्टाने जागे झाले. परंतु आळसाने ते दोघेही जावळी देत राहिले. डोळे उघडू पाहू शकले नाहीत. त्यांचे बहुतेक केस बगड्याच्या रंगासारखे पांढरे सफेद झाले होते. सर्व अंग वाळलेल्या लाकडाप्रमाणे निस्तेज झाले होते. अशा रीतीने तहान भुकेने व्याकुळ झालेले ते पुन्हा झोपी जाऊ लागले. असे पाहून नारदांना मोठी चिंता लागू लागली आणि ते विचार करू लागले की आता आपण काय करावे. यांची झोप आणि त्याहीपेक्षा अधिक वृद्धावस्था कशी दूर होईल. शौनका, अशी काळजी करीत नारद भगवत चिंतन करू लागले. त्याच वेळी आकाशवाणी झाली. मुनिवर्य, खेद करू नका. तुमचे हे प्रयत्न निश्चितच सफल होतील. देवर्षी, यासाठी तुम्ही एक सत्कर्म करा. ते कोणते आणि ते तुम्हाला संत शिरोमणी महात्मे सांगतील. त्या सत्कर्माचे अनुष्ठान करता क्षणीच यांची झोप आणि वृद्धावस्था नाहीशी होईल आणि सगळीकडे भक्तीचा प्रसार होईल. ही आकाशवाणी तेथील सर्वांनी स्पष्टपणे ऐकली. नारदाने त्यामुळे फार आश्चर्य वाटले. ते मनात म्हणू लागले, मला याचा तर काहीच आश्चर्य कळला नाही. नारद म्हणाले, या आकाशवाणीने सुद्धा गुप्त रूपानेच ही गोष्ट सांगितली. त्यामुळे ज्यामुळे यांचे कार्य तडीस जाईल असे साधन मात्र यांनी सांगितले नाही. ते संत कोठे भेटतील आणि कोणते साधन सांगितले बरे. आता आकाशवाणीने जे काही सांगितले त्यानुसार मला आता काय केले पाहिजे. सूत म्हणाले, शौनका, ज्ञान आणि वैराग्य यांना तेथेच सोडून नारद मुनी तेथून निघाले आणि प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन वाटेत भेटणाऱ्या ऋषीवर्यांना ते साधन विचारू लागले.
त्यांचे म्हणणे सर्वजण ऐकून घेत होते, परंतु निश्चित उत्तर मात्र कोणीच देऊ शकत नव्हते. कोणी सांगितले हे अशक्य आहे, दुसरे कोणी म्हणाले याचे योग्य उत्तर मिळणे दुरापास्त आहे. तर काही जण गप्प राहिले आणि अन्य काही जण आपले हसे होईल या भीतीने उत्तर देणे टाळण्यासाठी तिथून निघूनही गेले. त्रैलोक्यात आश्चर्यकारक असा हाहाकार माजला. लोक एकमेकाजवळ कानात कुजबुजू लागले. जर आपण वेद पठण, वेदांत घोष आणि वारंवार गीता पठण ऐकूनही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना जाग आणता आली नाही, तर अन्य कोणत्या उपायाने उपाय दिसते असं वाटत नाही बाबा. परमयोगी नारद मुनींनाही ज्याचे ज्ञान नाही, अशा बाबतीत अन्य सामान्य लोक काय सांगू शकतील. अशा प्रकारे ज्या ज्या ऋषीवर्यांना विचारले गेले त्यांनी असाच निर्णय दिला की ही गोष्ट असाध्य आहे. तेव्हा नारद चिंतातूर अवस्थेत बद्रीवनात आले आणि ज्ञान आणि वैराग्य यांना जाग करण्यासाठी मी येथे तप करीन असा त्यांनी निश्चय केला. त्याच वेळी नारदांना समोर कोट्यावधी सूर्यासारखे अत्यंत तेजस्वी असे सनकादी मुनी दिसले. त्यांना मुनिश्रेष्ठ नारद म्हणाले माझ्या महत्भाग्यानेच आपली आणि माझी केवळ भेट झाली. कुमारांनो, कृपा करून आपण ते साधन मला तातडीने सांगावे. आपण सर्वजण महान योगी, बुद्धिमान आणि बहुश्रुत आहात. आपण 5-5 वर्षाचे बालक दिसत असला तरी आपण पूर्वजांचेही पूर्वज आहात. आपण नेहमी वैकुंठ धामात राहता, सदैव हरिकीर्तनामध्ये तत्पर असता, भगवंताच्या लीलामृताचे पान त्यातच तल्लीन होता आणि भगवत कथा हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे. श्री हरिशरणम हाच मंत्र आपल्या मुखात नेहमी असतो आणि म्हणूनच कालगतीनुसार येणारी वृद्धावस्था आपल्याला बाधू शकत नाही. पूर्वी एकदा ज्या भुवया आपण वक्र करताच भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय तात्काळ पृथ्वीवर गेले आणि पुन्हा आपल्याच कृपेने वैकुंठ लोकात आले. माझ्या सौभाग्याने मला आता आपण येथे दर्शन देत आहात. मी दीन आहे तर आपण दयाळू आहात, म्हणून आपण माझ्यावर कृपा करावी. आकाशवाणीने ज्याबद्दल मला सांगितले ते साधन कोणते, त्याचे अनुष्ठान कसे केले पाहिजे हे आपण मला विस्तारपूर्वक सांगा. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना कोणत्या मार्गाने सुख मिळू शकेल आणि सर्व वर्णामध्ये यांची कोणत्या प्रयत्नाने प्रेमपूर्वक प्रतिष्ठापना होऊ शकेल. सनकादिक म्हणाले, देवर्षी आपण चिंता करू नका, मन प्रसन्न ठेवा. त्याबाबतचा साधा सोपा उपाय पहिल्यापासूनच विद्यमान आहे. नारद मुनी, आपण धन्य आहात. आपण विस्ताराने विरक्ताचे शिरोमणी, श्री भक्तात अग्रगण्य, श्रीकृष्ण भक्तात अग्रगण्य, तसेच भक्तियोगाचे सूर्य आहात. आपण भक्तीसाठी जे काही प्रयत्न करीत आहात ती काही आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीची पुनर्स्थापना करणे हे कार्य भगवत भक्तासाठी सर्वथैव योग्य आहे. या संसारात ऋषीमुनींनी उद्धाराचे अनेक मार्ग प्रकट केले आहेत, परंतु ते सर्व कष्टसाध्य आणि बहुधा सद्यप्राप्ती करून देणारे आहे. परंतु भगवत प्राप्तीचे साधन मात्र फार गुप्त आहे. त्याचा उपदेश करणारा सत्पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो. आपल्याला आकाशवाणीने ज्या सत्कर्माचा संकेत केला आहे तो आम्ही तुम्हाला सांगतो. आपण प्रसन्न आणि स्थिर चित्त होऊन ऐका. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ हे कर्माचे सूचक आहेत. विद्वानांनी ज्ञानयज्ञालाच सत्कर्माचे सूचक मानले आहे. शुकही महामुनींनी याचे गायन केले आहे. श्रीमद भागवताचे पारायण हेच ते सत्कर्म होय. त्याचे शब्द ऐकून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना मोठी शक्ती प्राप्त होईल. यामुळे ज्ञान आणि वैराग्यांचे कष्ट नाहीसे होतील आणि ह्या गरजेला ऐकून ज्याप्रमाणे लांडगे पळून जातात त्याप्रमाणे श्रीमद भागवताच्या शब्दानेच कलियुगाचे हे सर्व दोष नाहीसे होतील. त्यावेळी प्रेमरस वाहत नेणारी भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला बरोबर येऊन घरोघरी प्रकट होईल. नारद म्हणाले, वेदांताचे पठण आणि गीता पाठ करून भक्ती, ज्ञान, वैराग्य रूपी हे तिघे जर जागे राहिले नाही तर श्रीमद भागवत कथा ऐकून ते कसे जागे होतील. कारण त्या कथेच्या प्रत्येक पदात आणि प्रत्येक श्लोकात वेदाचा तो सारांश कथन केलेला आहे.
आपण शरणागत वत्सल आहात. आपले दर्शन कधीही व्यर्थ होत नाही, म्हणून माझी ही शंका दूर करा, विलंब करू नका. सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषद यांच्या सार सर्वस्वातूनच प्रकट झाली आहे. पण ही स्वतंत्र फलरूप असल्याने वेद उपनिषदापेक्षाही उत्तम ठरली आहे. ज्याप्रमाणे झाडातील रस बुंध्यापासून फांदीच्या शेंड्यापर्यंत असला तरी त्याचा आस्वाद घेता येत नाही, पण ज्यावेळी तो रस फळाच्या रूपाने प्रकट होतो, वेगळा प्रकट होतो, तेव्हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दुधामध्येच तूप असते, परंतु त्याचा स्वाद घेता येत नाही. तेच तूप दुधापासून वेगळे काढले जाते, तेव्हा ते देवतासाठीही स्वादिष्ट बनते. उसाच्या सर्वागत साखर व्यापून असते, परंतु ती वेगळी झाल्यानंतर तिची गोडी समजते. भागवत कथा ही अशीच आहे. हे भागवत पुराण वेदांच्या बरोबरीचे आहे. श्री व्यासांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची स्थापना करण्यासाठी हे प्रकाशित केले आहे. वेद वेदांतात पारंगत आणि गीतेची रचना करणारे भगवान व्यासदेव हे पूर्वी खिन्न होऊन अज्ञान अंधकारात चाचपडत होते, तेव्हा आपणच त्यांना 4 श्लोकात याच भागवताचा उपदेश केला होता. तो ऐकूनच त्यांची खिन्नता तात्काळ नाहीशी झाली. असे असता आपण आश्चर्यचकित होऊन उलट आम्हालाच हा प्रश्न विचारत आहात. आपण त्यांना शोक आणि दुःखांचा नाश करणारे श्रीमद भागवत पुराण ऐकवले पाहिजे. नारद म्हणाले, ज्यांचे दर्शन सर्व पापांना तात्काळ नाहीसे करते आणि जे संसार दुःखाच्या वणव्याने तप्त झालेले आहेत त्यांच्यावर कल्याणाचा वर्षाव करणारे आहे, सहस्रमुख शेष गात असलेल्या भगवत कथामृताचे आपण नेहमी पान करीत असावे. असता प्रेमलक्षणा भक्ती उजेडात आणण्याच्या हेतूने मी आपणास शरण आलो आहे. जेव्हा मनुष्याच्या अनेक जन्मातील संचित पुण्याचा उदय होतो, तेव्हा त्याला सत्संग प्राप्त होतो आणि तेव्हा त्याच्या अज्ञानजनित मोह आणि मदरूपी अंधकार नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणी विवेकाचा उदय होतो. अध्याय 2 समाप्त. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये कुमार नारद संवादे नाम 2. सर्वांनी मनपूर्वक हा अध्याय पूर्ण ऐकावा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करावे आणि सबस्क्राईबही जरूर करावे. तुमच्या कमेंट याची मी वाट पाहते. ओम नमो नारायण. मी डॉक्टर मीनाक्षी गिरी. गीता चॅनल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व श्रोता भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आपण श्रीमद भागवत या पुस्तकाचं चिंतन करत आहोत. आज आपण श्रीमद भागवतमधील महात्म्य या 3ऱ्या अध्यायातील भक्तीच्या कष्टाची निवृत्ती याचं आपण चिंतन करणार आहोत. नारद म्हणाले,
भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्राच्या कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करेन. हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात. तेव्हा शुकांनी सांगितले, शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. श्रीमद भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे आणि ती कथन करण्याचा विधीही मला सांगा. सनकादी म्हणाले, नारद मुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे. तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून राहत आहेत. तसेच देवता आणि सिद्धपुरुषी त्या स्थानाचा लाभ घेतात. नाना प्रकारचे वृक्ष, बेली यांनी ते व्याप्त असे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरली आहे. हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकाशी वैर करीत नाहीत. आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. तेथे विशेष काही प्रयत्न न करता कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपण बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल. तेथे श्रीमद भागवत कथा चालू असते. तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून येतात. तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल. सूत म्हणाले, असे म्हणून सनकादिकांनी नारदाबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटी गेले. ज्यावेळी हे सर्व गंगा तटाकी पोचले त्याचवेळी भूलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे धांदल उडाली. तेथे जाण्यासाठी धांदल उडाली. भागवत कथामृत पाहण्यासाठी जे रसिक विष्णुभक्त होते ते सर्व धावत धावत आधी आले. भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधादिती, देवल, देवराज, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रय, पिप्पलाद, योगेश्वर व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजली आणि जुहू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्नी समवेत प्रेमाभराने तिथे आले. याखेरीज वेद, उपनिषद, मंत्र, तंत्र, 17 पुराणे आणि 6 शास्त्रे तेथे मूर्त रूप धारण करून आली. गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून आले नाहीत त्यांची महर्षी भृगू समजूत घालून त्यांना आणले. त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादी नारदांनी दिलेल्या उच्चासनावर कथा ऐकण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. श्रोत्यामध्येच वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले. तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले. एका बाजूला ऋषीगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद उपनिषद आणि एकीकडे तीर्थक्षेत्रे बसली. तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या. त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखांचा आवाज होऊ लागला. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. सूत म्हणाले, अशा प्रकारे सर्वजण जेव्हा एकाग्रचित्त झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले. सनकादिक म्हणाले, आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा, भागवत शास्त्राचा महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका. जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो.
इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार? त्यामुळे तर भ्रम उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्रच पुरेसे आहे. ज्या घरात नित्य श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन जाते. हजारो अश्वमेघ यज्ञ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाचीही बरोबरी करू शकत नाही. हे तपोधन, जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करीत नाही तोपर्यंतच त्याच्या शरीरामध्ये पापाने ठाण मांडलेले असते. फलाच्या दृष्टीने पाहिले तर गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही तीर्थेही शुकशास्त्राच्या कथेची बरोबरी करू शकत नाही. जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताचा अर्धा अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमित पाठ करीत जा. ओंकार, गायत्री, पुरुष सूक्त, तिन्ही वेद, श्रीमद भागवत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र, सूर्यभगवान, प्रयाग, संवत्सर रूप काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, द्वादशी तिथी, तुळस, वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वता समान मानतात. जो पुरुष नित्य अर्थासहित श्रीमद भागवत शास्त्राचं पठण करतो त्याच्या कोट्यावधी जन्माचे पाप नाहीसे होते, त्यात मुळीच शंका नाही. जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश लोकाचा का पाठ करतो त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. नित्य भागवताचा पाठ करणे, भगवंताचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखे आहे. जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामात घेऊन जातात. जो पुरुष सुवर्ण सिंहासनावर भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो त्याला भगवंताचे सायुज्य पद प्राप्त होते. ज्या ज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भगवत अमृताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालवला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला आहे. ज्याने हे शुकशास्त्र थोडे सुद्धा ऐकले नाही तो पापात्मा जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. स्वर्गलोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या अशा पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो. कोट्यावधी जन्मातील पुण्यसंचयानंतर प्राप्त होणारी श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभच आहे. नारद मुने, आपण बुद्धिमान आणि योग्य आहात. आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका आणि ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही, नेहमी ऐकलेच चांगले. ही कथा सत्य आचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याच्या शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजून घेतला पाहिजे. कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्या पुण्यकार्याला वाहून घेणे अवघड असल्याने 7 दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ 7 दिवस श्रवण विधीमध्ये शुकदेवांनी सांगितले आहे. मनाचा निग्रह नसणे, अनेक रोगग्रस्तता आणि कमी आयुष्य तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचे विधान सांगितले आहे. जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजरित्या प्राप्त होते. सप्ताह श्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे. हा सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे. शौनकाने विचारले, ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवत पुराण निश्चितच योगवते ब्रह्मदेव यांचे आधिकारण असणाऱ्या श्री नारायणाचेच निरूपण करीत आहे. पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती अशी झाली. कशी झाली
सूत म्हणाले, हे पृथ्वी तर सोडून स्वधामाला गोलोक जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंधातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवानी असेच विचारले होते. उद्धव म्हणाले, हे गोविंद, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामात जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताक्रांत झाले आहे. माझी चिंता ऐकून त्यांचे निरसन करून आपण माझे समाधान करा. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रकट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्यांच्या भाराने दबून गेलेली ही गाय रूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल? हे कमलनयना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषावर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवान, आपण निराकार आणि चिन्मय असून भक्तांसाठी हे सगुण रूप तुम्ही धारण केले आहे. तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण आणि दर्शन सुद्धा मनुष्याचे पाप नष्ट करते. असे असल्याने याचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दौर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो. कामक्रोधादी शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. भगवंताच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवतांनाही अवघड आहे तिथे मनुष्याची सुटका कशी होणार? म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवण विधी सांगितला आहे. सूत म्हणाले, शौनका, ज्यावेळी सर्काधिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य पडले. ते मी तुला सांगतो, ऐक. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूपी भक्ती तेथे अकस्मात प्रकट झाली आणि ती मुखाने श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार घोष करू लागली. तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनींच्यामध्येही हिचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्कवितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातूनच आत्ताच ही येथे प्रकट झाली आहे. हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रास अत्यंत विनम्र भावाने सनतकुमारांना असे म्हणाली. भक्ती म्हणाली की कलियुगात माझा लोप झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण आजच पुष्ट केले. आपण मला आता सांगा की मी कोठे राहू? हे ऐकून सनकादिक म्हणाले, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस. त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी, त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करीत राहा. या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात परमधन्य आहे. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम सोडून भगवंताच्या हृदयात येऊन निवास करतात. या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही किती वर्णन करून करावी. भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णाची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे? अध्याय 3 समाप्त.
इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये भक्त कष्ट निवर्तनम नाम तृतीयोध्याय। हरि ओम तत्सत्। सर्वांना ओम नमो नारायण। मी डॉक्टर मीनाक्षी गिरी। माझं गीता चॅनल नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे। या चॅनलमार्फत आपल्या सनातन धर्माचे जे अनेक ग्रंथ आहेत त्याबद्दल थोडंफार चिंतन व्हावं, यासाठी हा उपक्रम। एवढ्या धाकाधुकीच्या जीवनामध्ये जे महान ग्रंथ आहेत ते महान ग्रंथ आपल्या सर्वांना कळावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न। सध्या आपण श्रीमद भागवत हा ग्रंथ चिंतनासाठी घेतला आहे। यातील श्रीमद भागवत महात्म्य या विषयातील 4th अध्याय गोकर्ण उपाख्यान याचा आज आपण चिंतन करणार आहोत। सर्व श्रोता मंडळांनी हे दिव्य आख्यान जरूर ऐकावं अशी नम्र विनंती। श्रीमद भागवत महात्म्य 4th अध्याय गोकर्ण उपाख्यान प्रारंभ। सूत म्हणाले, त्यावेळी आपल्या भक्ताच्या चित्तातील अलौकिक भक्ती पाहून भक्तवत्सल भगवान श्री भगवान आपले स्थान सोडून तेथे आले। त्यांच्या गळात वनमाला शोभून दिसत होती। पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे त्यांचे अंग श्यामवर्णाचे होते। त्यांनी पितांबर धारण केला होता। कमरेभोवती मेखला शोभत होती। मस्तकावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती। ते त्रिभंगी मुद्रेमुळे सुंदर दिसत होते। वक्षस्थळावर कौस्तुभमणी चमकत होता। संपूर्ण शरीरावर हरिचंदनाचा लेप लावला होता। त्यांनी जणू कोट्यावधी कामदेवाचे सौंदर्य धारण केले होते। ते म्हणजे परम आनंदाची चैतन्यमय मूसच होते। असे मनमोहक मुरलीधर आपल्या भक्तांच्या निर्मळ हृदयात प्रविष्ट झाले होते। वैकुंठात वास्तव्य करणारे उद्धवादी भक्त गुप्त रूपाने कथा ऐकण्यासाठी तेथे आले होते। तेव्हा जयघोष होऊ लागला। भक्तिरसाचा अद्भुत प्रवाह वाहू लागला। गुलाल, बुक्का, फुलांचा वर्षा आणि शंखनादी होऊ लागला। त्या सभेत बसलेल्या लोकांची आपला देह, घरदार आणि अंतःकरणाची जाणीव नाहीशी झाली। ते असे तन्मय झालेले पाहून नारद मुनी म्हणाले, मुनिगण, सप्ताह श्रवणाचा एक अलौकिक महिमा मी पाहत आहे। येथे आलेल्यात मूर्ख, धूर्त आणि पशुपक्षी असून सुद्धा ते सर्वच अत्यंत निष्पाप झाले आहेत। म्हणून या कलियुगातील चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पापसंचय नाहीसा करणारे भागवत कथेच्या बरोबरीचे दुसरे कोणतेही पवित्र साधन नाही। मुनिवर, आपण मोठे कृपाळू आहात। लोकांच्या कल्याणासाठी आपण विचारपूर्वक एक वेगळा असा मार्ग शोधून काढला आहे। या कथारूप सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतात हे आपण मला सांगावे। सनकादी म्हणाले, जे लोक नेहमी पापकर्म करतात आणि नेहमी दुराचरणात तत्पर असतात, वाम मार्गाने जातात, क्रोधाग्नीने तप्त झालेले असतात, कपटी आणि कामातूर असतात, असे सर्वजण या कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात।
सत्यापासून परावृत्त झालेले, माता पित्यांची निंदा करणारे, कामनेने ग्रस्त झालेले, आश्रम धर्माचे पालन न करणारे, दांभिक, दुसऱ्यांचा मत्सर करणारे आणि दुसऱ्यांना पीडा देणारे, हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्णचोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात ही 5 महापातके आहेत. कपट आणि ढोंग करण्यात तत्पर, क्रूर, पिशाच्याप्रमाणे निर्दय, ब्राह्मणाच्या धनाने श्रीमंत होणारे आणि व्यभिचारी, हे सर्व कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. जे धूर्त खट्टाने नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापकर्म करीत असतात, दुसऱ्यांच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्ट वासनांनी युक्त आहेत, ते सुद्धा कलियुगात सप्ताह यज्ञाने पवित्र होतात. आता आम्ही तुम्हाला यासंबंधी एक प्राचीन इतिहास सांगतो. तो केवळ ऐकल्यानेही सर्व पापे नष्ट होतात. पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक उत्तम शहर वसलेले होते. तेथे सर्व वर्णाचे लोक आपापल्या धर्माचे आचरण, सत्यवर्तन आणि सत्कर्म करण्यात तत्पर असत. त्या नगरात सर्व वेदांचा जाणकार आणि श्रौत आणि स्मार्त कर्मात निपुण असा आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो जणू दुसरा सूर्यच होता. तो धनवान असून पौराहित्य करीत असे. त्याची पत्नी धुंदली, कुलीन घराण्यातील आणि सुंदर असून नेहमी आपलेच म्हणणे खरे करणारी होती. लोकांची निंदा करण्यात तिला फार आनंद मिळत असे. ती स्वभावाने क्रूर होती. नेहमी काही बडबड करीत असे. गृहकृत्यात निपुण पण कंजूस आणि भांडखोरी होती. या प्रकारे ते ब्राह्मण जोडपे प्रेमाने आपल्या संसारात रमले होते. त्यांच्याजवळ धन आणि भोगविलासाची सामग्री भरपूर होती, परंतु त्या वैभवात त्यांना सुख नव्हते. अखेर त्यांनी संतान प्राप्तीसाठी गरिबांना गायी, जमीन, जुमला, धन, सुवर्ण, वस्त्रे इत्यादी दान करण्यास आरंभ केला. अशा रीतीने दान धर्मात त्याने आपली अर्धी संपत्ती खर्च केली. तरी सुद्धा त्यांना पुत्र आणि कन्या झाली नाही. त्यामुळे तो ब्राह्मण अतिशय चिंतातूर झाला. तो दुःखी ब्राह्मण एक दिवस घरातून बाहेर पडला आणि वनात निघून गेला. मध्यान्हकाळी त्याला तहान लागल्याने तो एका तळ्याच्या काठी आला. संतान नसल्याने दुःखी असलेला तो पाणी पिऊन तिथेच बसला. थोड्याच वेळात तेथे एक संन्यासी आला. संन्यासी पाणी पिल्याचे पाहून तो ब्राह्मण त्याच्याजवळ जाऊन त्यांच्या चरणांना नमस्कार करून दीर्घ सुस्कारे टाकीत उभा राहिला. संन्यासाने विचारले, हे ब्राह्मणा, तू का रडतोस? कशामुळे तू अतिशय चिंताग्रस्त दिसत आहेस? तू ताबडतोब तुझ्या दुःखाचे कारण मला सांग. ब्राह्मण म्हणाला, यती महाराज, मी माझ्या पूर्वजन्मीच्या साठलेल्या पापामुळे प्राप्त झालेल्या दुःखाचे वर्णन कसे करू? माझे पितर मी जे तर्पणासाठी पाणी देतो ते स्वतःच चिंतायुक्त सुस्काराने गरम होते, तेच ते पितात. देवता आणि ब्राह्मण मी दिलेल्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत नाही. संतान नसल्यामुळे मी इतका दुःखी झालो आहे की मला सर्व सुने वाटत आहे. मी प्राणत्याग करण्यासाठी येथे आलो आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घरचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा, संतानहीन कुलाचा धिक्कार असो, मी ज्या गायीचे पालन करतो तीही वांझ आहे. तीही वांझ होते. जे झाड लावतो त्याला कधीही फुले फळे येत नाही. मी माझ्या घरात जे फळ आणतो ते लवकरच सडून जाते. मी असा अभागी आणि संतानहीन असल्याने माझ्या या जीवनात काय अर्थ आहे? असे म्हणून तो ब्राह्मण संन्याशाजवळ ओक्साबोक्शी रडू लागला. तेव्हा त्या संन्यासाच्या हृदयात ब्राह्मणाविषयी मोठीच करुणा उत्पन्न झाली. ते संन्यासी योगनिष्ठ होते. ब्राह्मणाची ललाटरेषा पाहून त्यांनी सर्व जाणले आणि विस्तारपूर्वक त्याला म्हणाले. संन्यासी म्हणाले, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती मोठी प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय कर आणि संसाराची वासना सोडून दे. हे विप्रवर ऐक, मी तुझे प्रारब्ध जाणले आहे. यापुढील 7 जन्मात तुला संतान प्राप्तीचा मुळीच योग नाही. पूर्वी राजा सगळ आणि अंग यांना मुलामुळे दुःख भोगावे लागले आहे. हे ब्राह्मणा, तू आता संसाराची आशा सोड. संन्यासातच सर्व प्रकारचे सुख आहे. ब्राह्मण म्हणाला, विवेकाने माझे काय समाधान होणार?
आपल्या सामर्थ्याने का होईना मला एक पुत्र द्या, नाहीतर शोकाकुल मी आपल्या समोरच प्राणत्याग करतो. ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही असा संन्यासी सर्वथैव निरस आहे. लोकाचारात पुत्र पौत्रांनी भरलेला गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. ब्राह्मणाचा असा अट्टाहास हट्ट पाहो तो तपोनिष्ठ संन्यासी म्हणाला. विधात्याचा लेख पुसून टाकण्याच्या हट्टानेच राजा चित्रकेतूला मोठे कष्ट झेलावे लागले होते. एखाद्याचे प्रयत्न दैव जसे उलटून पाडते त्याप्रमाणे तुला सुद्धा पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू मोठ्या हट्टाने माझ्यासमोर याचिकाप्रमाणे उभा आहेस. या परिस्थितीत मी तुला काय सांगू. ब्राह्मणाचा हट्ट पाहून त्याला एक फळ देऊन संन्यासी म्हणाले, हे फळ तू आपल्या पत्नीस खावे असते. त्यायोगे तिला एक पुत्र होईल. तुझ्या पत्नीने 1 वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान यांचे पालन करून दिवसातून एक वेळ एक प्रकारचे अन्न खाण्याचा नियम पाळला पाहिजे. त्यायोगे तुझा पुत्र सुस्वभावी निपजेल. असे म्हणून ते योगीराज निघून गेले आणि ब्राह्मण आपल्या घरी आला. त्याने ते फळ आपल्या पत्नीस दिले आणि तो दुसरीकडे निघून गेला. त्याची पत्नी कपटी स्वभावाची होती. रडत रडत ती आपल्या सखीस म्हणाली, सखी, मला तर मोठी काळजी लागून राहिली आहे. मी हे फळ खाणार नाही. फळ खाल्ल्याने गर्भ राहील, त्यामुळे माझे पोट मोठे होईल आणि मला काही खाता पिता येणार नाही. मी अशक्त होईल. अशा स्थितीत मला घरचे कामकाज कसे करता येईल. आणि दैववशात जर गावात चोरांची धाड पडली तर मी गरोदर कशी पळून जाऊ शकेन. तसेच जर शुकदेवाप्रमाणे गर्भ पोटातच अधिक काळ राहिला तर त्याला बाहेर कसे काढता येईल. प्रसूतीच्या वेळेस गर्भ आडवा आला तर कदाचित प्राणही गमावे लागतील. शिवाय प्रसूतीच्या वेदनाही भयंकर असतात. मी अशी नाजूक हे सर्व कसे सहन करू शकेन. मी जर अशक्त झाले तर माझी नणंद येऊन घरातील सर्व सामान घेऊन जाईल. शिवाय सत्य, पावित्र्य इत्यादी नियमाचे पालन करणेही अवघड आहे. जी स्त्री मुलास जन्म देते तिला त्याचे लालन पालन करण्यास अतिशय कष्ट पडतात. मला तर वाटते की मी वाद आणि विधवा स्त्रीच सुखी आहे असं वाटतं. मनात असे अनेक कुतर्क आल्याने तिने ते फळ खाल्ले नाही. पतीने जेव्हा विचारले फळ खाल्ले का, तेव्हा तिने उत्तर दिले, होय खाल्ले. एक दिवस तिची बहीण सहजपणे तिच्याकडे आली. तिने बहिणीला सर्व वृत्तांत सांगितला. माझ्या मनात याविषयी मोठीच काळजी लागून राहिली आहे असे ती म्हणाली. याच चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले आहे. हे भगिनी, मी काय करू. बहीण म्हणाली, मी गर्भवती आहे. प्रसूत झाल्यानंतर ते मूल मी तुला देईन. तोपर्यंत तू गर्भवतीचे सोंग करून गुप्तपणे घरात सुखाने राहा. तू माझ्या पतीला काही धन दिलेस तर तो तुला माझे मूल देईल. आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचे बालक 6 महिन्याचे होऊन मरून गेले. मी दररोज तुझ्या घरी येऊन त्या बालकाचे लालन पालन करेन. तू आता या फळाची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून ते गाईला खाऊ घाल. ब्राह्मणीने स्त्री स्वभावानुसार बहिणीने सांगितले असे तसे केले. यानंतर योग्य वेळी त्या स्त्रीला पुत्र झाल्यावर त्याच्या वडिलांनी गुपचूप तो मुलगा धुंदलीला आणून दिला आणि तिने आपला पतीला सांगितले की मला सुखरूपपणे पुत्र झाला. अशा प्रकारे आत्मदेवाला पुत्र झाल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला. ब्राह्मणाने त्या मुलाचा जातकर्म संस्कार करून ब्राह्मणांना दाने दिली आणि त्यांच्याच घरासमोर मंगल वाद्य वाजवू लागली. तसेच मंगलकृत्य होऊ लागली. धुंदिली आपल्या पतीला म्हणाली, माझ्या स्तनातून दूध येत नाही तर गायी वगैरे प्राण्याच्या दुधाने या बालकाचे पालन पोषण मी कसे करू. माझ्या बहिणीला नुकतेच बाळ झाले होते, ते गेले. तिला बोलवून आपण आपल्या घरी घेऊन ठेवूया, म्हणजे ती तुमच्या या बाळाचे पालन पोषण करेल. तेव्हा पुत्राचे रक्षण होण्यासाठी आत्मदेवाने तसेच केले. माता धुंदलीने त्या बालकाचे नाव धुंदुकारी असे ठेवले. त्यानंतर 3 महिने झाल्यानंतर त्या गाईलाही मनुष्याकृतीचा मुलगा झाला. तो सर्वांग सुंदर, दिव्य, निर्मळ, तसेच त्याची कांती सोन्यासारखी होती. त्याला पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि त्याने स्वतः त्याचे सर्व संस्कार केले. हे वृत्त ऐकून इतर लोकांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते त्या बालकाला पाहण्यासाठी आले. ते म्हणू लागले, पहा, आत्मदेवाचे भाग्य काय उदयास आले आहे. हे केवढे आश्चर्य आहे. गाईला सुद्धा देवासारखा मुलगा झाला. दैवयोगाने हे रहस्य कोणालाही समजले नाही. त्या बालकाचे कान गायीसारखे आहेत असे पाहून आत्मदेवाने त्याचे नाव गोकर्ण असे ठेवले. काही काळानंतर त्या दोन्ही बालकांनी तारुण्यात पदार्पण केले.
त्यातील गोकर्ण मोठा पंडित आणि ज्ञानी झाला, परंतु धुंदुकारी मोठा दुष्ट झाला. स्नान वगैरे तो करीतच नव्हता, अभक्षही भक्षण करीत असे, क्रोधाच्या आहारी गेला होता, वाईट वस्तूंचा तो संग्रह करीत असे आणि प्रेताच्या स्पर्शाने केलेले अन्नही तो खात असे. चोरी करणे, सर्वांचा द्वेष करणे, दुसऱ्यांच्या घरांना आगी लावणे हा त्याचा स्वभाव होता. लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून कडेवर घेई आणि त्यांना लगेच विहिरीत टाकून देई. हत्या करणे, हातात शस्त्र घेऊन आंधळे, दीन, दुःखी यांना त्रास देणे हे त्याचे काम. चांदळाविषयी त्याला विशेष प्रेम होते. हातात फासा घेऊन कुत्र्याबरोबर घेऊन तो शिकारीसाठी भटकत असे. वेश्यांच्या जाळ्यात जाऊन अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती उधळून टाकली. एक दिवस माता पित्यांना बडवून घरातील सर्व भांडीकोंडी तो घेऊन गेला. अशा प्रकारे सर्व संपत्ती नष्ट झालेली पाहून तो बिचारा बाप ओक्साबोक्षी रडत म्हणाला, वांजपणा परवडला, पण कुपुत्र हा अत्यंत दुःख देणारा असतो. आता मी कोठे राहू, कोठे जाऊ? माझे हे दुःख आता कोण नाहीसे करेल? माझ्यावर तर मोठे संकट आले आहे. या दुःखामुळेच मी आता जीव देतो. त्याच वेळी ज्ञानी गोकर्ण तेथे आला आणि त्याने पित्याला वैराग्याचा उपदेश करीत समजवण्याचा प्रयत्न केला. गोकर्ण म्हणाला, हा संसार असार आहे. हा अत्यंत दुःखरूप आणि मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र, कोणाचे धन, आसक्त असलेल्या मनुष्यास रात्रंदिवस दुःखाने जाळत राहतो. इंद्र आणि चक्रवर्ती राजा यांनाही सुख मिळत नाही. विरक्त एकांतात जीवन कंठणारे मुनीच सुखी असतात. हा माझा पुत्र आहे. या अज्ञानाचा तुम्ही त्याग करा. मोहामुळे नरक प्राप्ती होते. हे शरीर तर नाहीसे होणारच आहे, म्हणून सर्व संग परित्याग करून वनामध्ये आपण निघून जा. गोकर्णाचे म्हणणे ऐकून आत्मदेव वनात जाण्यासाठी तयार झाला आणि त्याला म्हणू लागला, पुत्रा, वनात राहून मी काय करावे ते तुम्हाला सविस्तर सांग. मी खरोखर मूर्ख आहे. पूर्वकर्माने स्नेहपाशात बांधला जाऊन मी पांगळ्याप्रमाणे या घररूपी अंधकार्या विहिरीत पडून राहिलो आहे. हे दयाळू, आता यातून माझा उद्धार करा. गोकर्ण म्हणाला, हे शरीर हाडे, मांस आणि रक्ताचे कोठार आहे. शरीर म्हणजे मी असे म्हणणे सोडून द्या आणि स्त्रीपुत्रांना सुद्धा आपले मानू नका. हा संसार क्षणभंगुर आहे असे नेहमी मानून आपण वैराग्य रसात आनंद मानून भगवंताची भक्ती करा. नेहमी धर्माचा आश्रय करून राहा. सर्व लौकिक व्यवहाराचा त्याग करा. साधू संतांची सेवा करा. भोग लालसेला जवळही येऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या गुणदोषांचा विचार करणे तात्काळ सोडून द्या. भगवत सेवा आणि भगवंताच्या कथांचा नित्य आनंद लुटा. याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवाने घर सोडले आणि तो वनात निघून गेला. त्याचे 60 वर्षाचे वय झाले होते, तरी बुद्धी स्थिर होती. रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा आणि नियमित भागवताचे दशमस्कंदाचे वाचन करून त्याने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेतली. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये विप्रमोक्षे नाम चतुर्थोध्याय. आपण पुढच्या अध्यायामध्ये गोकर्णार्थांचाच पुढचा भाग बघणार आहोत. धुंदुकरीचा प्रेतही जन्म कसा होतो, त्यातून त्याचा उद्धार कसा होतो, याबद्दल आपण पुढच्या अध्यायामध्ये चिंतन करणार आहोत. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सर्वजण वेळ काढून हा अध्याय जरूर ऐकावा आणि सर्वांना आवडलं तर लाईक आणि शेअर जरूर करा. सबस्क्राईब जरूर करा. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. मी डॉक्टर मीनाक्षी गिरी. माझं गीता चॅनल नावाचं एक चॅनल यूट्यूबवर आहे. या चॅनलमार्फत मी श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत याबद्दल चिंतन करत असते. आपल्या मराठी बांधवांना श्रीमद भागवत हा अत्यंत पवित्र आणि असा विराट असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं थोडंसं चिंतन सध्या चालू आहे. आपल्या सर्वांना त्याचा स्वाद घेता यावा, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न. आज आपण श्रीमद भागवत पंचमाध्याय धुंदुकारीचा प्रेत योनीत जन्म आणि तिथून त्याचा उद्धार या अध्यायाबद्दल आपण चिंतन करणार आहोत. सर्व श्रोतावंदांनी मनपूर्वक याचं श्रवण करावं अशी नम्र विनंती. सूत म्हणाले, शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंदुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले
आणि विचारले, बोल, धन कुठे ठेवले आहेस, नाहीतर तुला लाथाने तुडवीन. मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरीत उडी टाकली आणि तीही मरण पावली. योगनिष्ठ गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. या घटनांचे त्याला दुःख सुख दोन्ही झाले नाही, कारण त्याला ना कोणी मित्र होता न कोणी शत्रू होता. धुंदुकारी 5 वेश्यासह घरात राहू लागला. त्यांच्यासाठी भोगसामग्री मिळवण्यासाठी चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला. एक दिवस त्या वेश्याने त्याच्याकडे पुष्कळसे दागिने मागितले. कामांध झालेल्या त्याच्या मृत्यूचे त्याला विस्मरण झाले होते. दागिने मिळवण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला. इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्याची किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले. चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्याने विचार केला की हा नेहमीच चोरी करतो, तेव्हा एखाद्या दिवशी याला राजा निश्चितपणे पकडेल. राजा निश्चितच याचे धन जप्त करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल. मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्तपणे याला का मारू नये? यालाच मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ, असा निश्चय करून त्या दोघी त्यांनी झोपी गेलेल्या धुंदुकरला दोरीने बांधले. गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तरी तो लवकर मरणार हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारे टाकले. त्यामुळे अग्निज्वाळाने भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला. त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात भरून टाकले. बहुधा स्त्रिया धाडसी असतात. त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही. लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे, वर्षभरात तो परत येईल असा म्हणाला आहे. शहाण्या पुरुषाने दुष्ट स्वभावाच्या स्त्रियावर कधीही विश्वास ठेवू नये. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखच भोगावे लागते. ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषाच्या हृदयात प्रेम निर्माण करते, त्यांच्या हृदयावर धारधार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते, अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे? धुंदुकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषाकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या. आपल्या कुकर्मामुळे धुंदुकारी भूत योनीत गेला. तर वावटळीच्या रूपाने दाही दिशांना भटकू लागला. थंडी, उष्णता, तहान, भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय देवा असे ओरडत असे, परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही. काही काळानंतर धुंदुकारीच्या मृत्यूचा समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला. तेव्हा धुंदुकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गया क्षेत्री साध्य केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रात तो जात तेथे त्यांचे तो श्राद्ध अवश्य करीत असे. या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टीस न पडता सरळ आपल्या घराच्या अंगणात झोपण्यासाठी गेला. आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी धुंदुकारीने आपले भयंकर रूप त्याला दाखवले. तो कधी बोकड, कधी हत्ती, कधी रेडा, कधी इंद्र, तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला. शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला. त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे. तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले. गोकर्ण म्हणाला, तू कोण आहेस? रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवित आहेस? तुझी अशी दशा कशी झाली? तू प्रेत आहेस, पिशाच आहे का कोणी राक्षस, हे तर मला सांग. सूत म्हणाले. गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोराने रडू लागला. त्याला बोलता येत नव्हते आणि म्हणून त्याने केवळ खुणा केल्या. तेव्हा गोकर्णाने उंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर शिंपडले. त्यामुळे त्याच्या पापाचे काहीसे परिमार्जन झाल्याने तो बोलू लागला. प्रेत म्हणाला, मी तुझा भाऊ आहे, माझे नाव धुंदुकारी. मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले. माझ्या कुकर्माची गणतीच नाही. मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो, म्हणूनच मी लोकांना पीडा दिली. शेवटी वेश्याने मला हाल करून मारले, म्हणूनच मी प्रेत योनीत ही दुर्दशा भोगीत आहे. आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे. बंधू, तू दयाचा सागर आहेस, म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनीतून सोडव. गोकर्णाने धुंदुकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला. गोकर्ण म्हणाला, बंधू, मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले, तरी सुद्धा तुझा प्रेत योनीतून मुक्तता कशी झाली नाही, याचेच मला मोठे आश्चर्य वाटते.
गया श्राद्धामुळेही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता कोणता उपाय नाही, तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे. प्रेत म्हणाले, शेकडो गया क्षेत्रे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही. तू आता याची दुसरा कुठला तरी उपाय शोधून काढ. प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे. हे प्रेता, तू आता निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा. मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करेन. गोकर्णाची आज्ञा करून धुंदुकारी तिथून आपल्या स्वस्थानाकडे निघून गेला. इकडे गोकर्ण रात्रभर विचार करू लागला, परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही. सकाळ झाल्या तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले. तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्वांना सांगितला. त्यापैकी जे लोक विद्वान, योगनिष्ठ, ज्ञानी आणि वेदपारंगत होते त्यांनी अनेक शास्त्रे धुंडाळून पाहिले, तरीसुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय दिसला नाही. तेव्हा सर्वांनी असे निश्चय केला की यावेळी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच आपण पालन केले पाहिजे. म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबविली. त्याने सूर्याची स्तुती केली. भगवान, आपण सर्व जगाचे साक्षी आहात. आपणास नमस्कार असो. कृपा करून धुंदुकरीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा. गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले, श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते, म्हणून तू त्याचे सप्ताह पारायण कर. सूर्याचे हे धर्ममय वचन ऐकून तेथे सर्वांनी ऐकले. तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हेच साधन करा. शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे. म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा सप्ताह वाचनासाठी तो तयार झाला. शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यातून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले. पुष्कळसे लुळे, पांगळे, अंध, म्हातारे आणि मंदबुद्धी लोकही आपल्या पापाची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले. अशा प्रकारे येथे गर्दी झालेली पाहून देवतांनाही आश्चर्य वाटले. जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जागा शोधू लागले. इतक्यात 7 गाठी असलेल्या एक उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली. त्या वेळूच्या सर्वात खालच्या छिद्रात घुसून ते प्रेत तिथे बसून राहिले. वायुरूप असल्या कारणाने तो कोठेही बाहेर बसू शकत नव्हते, म्हणून ते वेळूत घुसले. गोकर्णाने एक वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्या स्कंदापासून स्पष्ट शब्दात कथा सांगण्यास प्रारंभ केला. सायंकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली. सर्वांच्या देखत त्या वाळूची एक गाठ तड तड करीत फुटली. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली. अशा प्रकारे 7 दिवसात 7 गाठी फुटून 12 स्कंद झाल्यानंतर धुंदुकारी पवित्र होऊन प्रेत योनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वासमोर प्रकट झाला. त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे, पितांबर नेसलेले, गळ्यात तुळशी माळाने सुशोभित असे होते. मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानामध्ये कुंडले झळकत होती. त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, बंधू, तू दयाळूपणाने माझी प्रेत योनीच्या यातनेपासून माझी मुक्तता केलीस. प्रेतपीडेचा नाश करण्यासाठी ही श्रीमद भागवताची कथा धन्य होय. श्रीकृष्ण धामाची प्राप्ती करून देणारे हे सप्ताह पारायण धन्य होय. जेव्हा एखाद्याला सप्ताह श्रवणाचा योग येतो तेव्हा त्याच्या पापांचा थरका पडतो, कारण भागवताची कथा आपला लगेच नाश करील असे त्यांना वाटते. ज्याप्रमाणे अग्नी ओले, सुके, लहान, मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो, त्याचप्रमाणे हे सप्ताह श्रवण मन, वाणी, क्रियाद्वारा केलेली सर्व नवी, जुनी, लहान, मोठी सर्व पापे भस्मसात करते. विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले की या भारतवर्षात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होय. बरे, या नाश पावणाऱ्या शरीराचे मोहपूर्वक लालन पालन करून त्याला धष्टपुष्ट आणि बलवान बनवले आणि जर श्रीमद भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग? हाडे या शरीराचा आधारस्तंभ आहे. नाडी रूप दोऱ्याने याला बांधले आहे. त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने त्याला मढवले आहे. हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत असते. वृद्धावस्था आणि शोक यामुळे परिणामतः हे दुःखमय असून
रोगाचे घरच आहे. कोणत्या ना कोणत्या इच्छेने हे व्याकुळ असते. याची कधी तृप्ती होतच नाही. याला कारण, याला धारण करणे म्हणजे हे एक ओझेच आहे. याच्या रोमरोमात दोष भरलेले आहेत. नष्ट होण्याला एक क्षणही लागत नाही. शेवटी याला पुरेल तर याला पुरले तर त्यातून किडे उत्पन्न होतात आणि पशूंनी खाल्ले तर विष्ठेत रूपांतर होते. अग्नी जाळले तर राखेचा ढीग तयार होतो. असा 3च प्रकारांनी याचा शेवट होतो. अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का बरं करून घेत नाही? जे अन्न सकाळी शिजवले जाते ते संध्याकाळी खराब होऊन जाते, तर मग यातील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील? या जगात सप्ताह श्रवण केल्याने भगवंताची तात्काळ प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होण्यासाठी हेच एकमेव साधन आहे. जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडा आणि डास याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठी जन्माला येतात. ज्याच्या प्रभावामुळे निर्जीव आणि वाळलेल्या बांबूच्या गाठी तुटतात, त्या भागवत कथेच्या श्रवणाने चित्ताची अज्ञान रूप गाठ उकलली जाईल. यात विशेष ते काय? सप्ताह श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञान रूप गाठ सुटते. त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात. हे भागवत कथारूपी तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यात पटाईत आहे. विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथातीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते हे निश्चित समजावे. ज्यावेळी धुंदुकारी हे सर्व सांगत होता त्यावेळी वैकुंठातील पार्षदासह एक तेजस्वी विमान तेथे उतरले. सर्व लोकांच्या समक्ष धुंदुकारी त्या विमानात चढून बसला. तेव्हा विमानातून आलेल्या पार्षदांना पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला. गोकर्णाने विचारले, भगवंताच्या प्रिय पार्षदांना, येथे तर शुद्ध अंतकरणाचे अनेक श्रोते आहेत. त्या सर्वांसाठी आपण आपल्याबरोबर आणखी विमाने का नाही आणली? आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे. तर मग फलप्राप्तीत असा भेद का हे आपण सांगावे. हरिदास म्हणाले, फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणामधील भेद हे आहे. श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे, परंतु यांच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही. म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही फळात फरक पडला. या प्रेताने 7 दिवस उपवास करून श्रवण केले होते. तसेच ऐकलेल्या विषयाचे स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधिध्यासन ते करीत होते. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होय. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशयी मनाने केलेले मंत्र पठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचरहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारावर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता आदी विषयांचे नियमांचे पालन केले गेले तरच श्रवणाचे फळ मिळते. अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलक धामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह कथा सांगितली. त्याच श्रोत्याने ती पुन्हा ऐकली. हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानासह तेथे प्रकट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकाराचा घोष होऊ लागला. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला. गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व लोकांनाही मेघासारखे श्यामवर्ण, रेशमी, पितांबरधारी किरीट आणि कुंडले यांनी विभूषित केले. गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसवण्यात आले. जेथे योगीजन जातात त्या भगवत धामात त्या सर्वांना पाठवण्यात आले. अशा रीतीने कथा श्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय लोकात गोलोकधामात गेले. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना दुर्लभ असणाऱ्या गोलोक लोकात गेले. ज्या लोकात सूर्य, चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाही
ते श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे हे गेले. सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय बरे सांगावे. अहो, ज्यांनी आपल्या कर्णकुटीद्वारे गोकर्ण सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाही. ज्या गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजरित्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा, पाणी आणि पाणी खाऊन शरीर सुकवून पुष्कळ वर्षेपर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. या परमपवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाच्या वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणाची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. 5वा अध्याय समाप्त. इति श्रीपद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये गोकर्ण मोक्ष वर्णन नामपंच